माझे मंगळवेढ्याचे मालक नमूद करतात संत श्री चोखोबाराय, तुटला आयुष्याचा दोरा हेर वाऊगा पसारा. ज्या दिवशी आयुष्याची माळ तुटत असते ना त्या दिवशी सगळा पसारा ठरत असतो. त्यानं म्हणायचं नाही माझ्याकडे 25 कोटीचं घर आहे, माझ्याकडे 50 एकर जमीन आहे, माझ्याकडे बँकेमध्ये 7-8 कोटी येतं, माझ्याकडे पाहुणे राहुणे 400-200 येतं, मी उभा राहिल्यावर पडत नाही, असं त्यानं काही सांगायचं नाही. कारण त्याला ते एकदा प्रेतात रूपांतर झालं की घरी ठेवत नाहीत. आणि मशानात नेलं रे नेलं की त्याला विशिष्ट प्रकारचा अग्नी लावतात. तो कोणता अग्नी? मशानी नेवणी भरावी देवणी, मशानी नेवणी भरावी देवणी, ओटी परतोरे माघारे माघारे, ओटी परतोरे माघारे, मशानी नेवणी चौदा अग्नीपैकी एक अग्नी आहे. त्या अग्नीचं नाव आहे भडाग्नी नावाचा अग्नी. हा भडाग्नी नावाचा अग्नी मशानात दिल्याच्या नंतर तो देत असतात. तो अग्नी दिला की कापराला विस्तू लागावा असं ते शरीर जळून जातंय. अग्नी कर्पुराची काय उरली ती का जळली, काही शिल्लक राहत नाही. प्रांतभेद असतो. आज अंत्यविधी झाला, उद्या सावडायचा विषय असतो, कधी कधी तिसऱ्या दिवशी असतो. पण ज्या दिवशी आपण सावडायला राख अस्थि संचया करता जात असतो त्या दिवशी त्या माणसाचं शरीर, त्या माऊलीचं शरीर तिथे दिसत नसते. आळंदीतले मालक नमूद करतात, कापुराच्या कलेवर गाठला करंडा, कापुराचा कलेवर घातला करंडा. कापूर सर्वांना ज्ञात ज्वलनशील पदार्थ आहे. कापराचा पुतळा तयार केला, विस्त्यात टाकला, ठाईची समाप्ती झाली जैशी. आळंदीतले मालक एका ठिकाणी नमूद करतात, मिठाची हत्तीन तयार केली, झाला समुद्रावर नेली. लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, मिठाची हत्तीन जर नदीला धुवाल नेली तर ती पुन्हा येते का? येत नाही. लोहे सारी तनीराळी बसा भाऊ बसा. नोहे सारिता निराळे लवण मेळविता जळे. एकदा पाण्यात मीठ टाकलं, मीठ पाण्यात राहत नाही असं म्हणता येत नाही, पण मीठ मीठ दिसत नाही, ते पाणी होऊन जाते. तसं हे 5 लोकांकडनं घेतलेलं शरीर आहे, ज्याची त्याला समर्पित करावं लागते. अग्नीत टाकल्याबरोबर माती होती, मातीत टाकल्यावर माती होती, आणि पाण्यात टाकलं तरी माती होती. हे पुन्हा पाहायला भेटत नाही. शेखी नवरे उंडा पहावया तद्वज्ञायानं. स्वर्गीय सौभाग्यवती पुष्पाबाई
प्रद्युम्नराव नायकर विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाल्या. ब्रह्मांडाच्या मालकाचा त्यांना निरोप आला आणि हे लोकातली यात्रा सोडावी लागली. निरोप हा आतापर्यंत तो कोणालाही टाळता येत नाही. बाकी सगळे निरोप टाळता येतील. या दादासाहेब विडाला केवढा जरी मोठा पाहुणा असेल आणि आपल्याला जर त्याच्याकडे जायचंच नसेल तर आपण त्याचा सुद्धा निरोप टाळू शकतो. शासकीय निरोप आला, पोलीस डिपार्टमेंटचा वॉरंट आलं. हुशार होता, जरसा चालू होता. पोलिसाच्या 5-50 गाड्या गावात आल्या पण हे ऊसात लपला. गवसत ऊसले मोठा होता. 1-2 महिने गवसाला नाही. म्हणजे सुप्रीम कोर्टाचं वॉरंट 1.5 महिना लांबीत आलं, लपला ना. पण दक्षिणेच्या मालकाचा निरोप वरचं पापन खालच्या पापनाला चिटकते. इतक्या टायमात सुद्धा लांबीत येत नाही. माशी पाखू पाखडे तव हे सरे ग्रास गेली सत्ता नाही हाती, एवढी हाती. ग्रास गेली सत्ता नाही हाती, ग्रास गेली सत्ता नाही हाती, ग्रास गेली सत्ता नाही हाती. शोभमुराने साजन करायचा, शोभमुराने गायन करायचा. ग्रास गेली सत्ता नाही हाती, नाही हाती. ग्रास गेली सत्ता नाही हाती. क्षणभर सुद्धा थांबता येत नाही. क्या जीवन की